चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात भरारी पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी वसूल करणाऱ्या तोतैया पोलिसांच्या टोळीला मूल पोलिसांनी जेरबंद केले आहे। आरोपीमध्ये एक महिलासह 4 आरोपींचा समावेश असून 13,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बादल दुर्गा प्रसाद दुबे वय 36 वर्ष, संगीता बादल दुबे वय 27 वर्ष, राहणार रेंगेपार, तहसील साकोली, जिल्हा भंडारा, अजय विजय उईके वय 31 वर्ष, राहणार गजानन मंदिर रोड, शीतला माता मंदिरच्या मागे, चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत। अन्य एक आरोपी देवेंद्र चरणदास सोनवणे वय 30 वर्ष, राहणार निलज, तहसील साकोली, जिल्हा भंडारा, हनुमान मंदिर, भिवापूर, वार्ड चंद्रपूर हा फरार आहे। आरोपींनी 3 जुलै रोजी मूल तालुक्यातील चिरोली येथील सुरेश लक्ष्मण गणमेनवार यांच्या घरी MS-34 CG 5824 क्रमांकाच्या कारने जाऊन चंद्रपूरचे पोलीस भरारी पथक असल्याची बतावणी करून विना परवाना सुरू असलेल्या दारू विक्रीवर कार्यवाही करण्याची धमकी दिली। यावेळी कार्यवाही न करण्यास 15,000 रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 10,000ची खंडणी मागितली। तसेच डोंगरगाव येथील यजाज शेख इब्राहिम शेख यांच्या अंडा आमलेट दुकानात जाऊन दुकानात दारू पिणाऱ्या व्यक्ती आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांना 10,000ची खंडणी मागितली। दरम्यान तोतैया पोलिसांची टोळी असल्याचे निदर्शनास येताच सुरेश गणमेनवार व शेख इब्राहिम शेख यांनी 13 जुलैला मूल पोलिसांत तक्रार नोंदवली। पोलिसांनी कलम 308, 208 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंदविला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासात मूल पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून बादल दुबे, संगीता दुबे, अजय उईके यांना अटक केली, तर देवेंद्र सोनवणे हा फरार आहे। आरोपीकडून एक कार, 3 मोबाईल व नगद 15,000 रुपये असे एकूण 13,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजय राठोड यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी केली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज क्राईम रिपोर्टर नितीन वरगंटीवार, भंडारा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।